पाटील पाळेकर मुखेड तालुका आहे, नांदेड जिल्ह्यातून आलो आहे। सदावर्तेंना एकच कळत नाही की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची जे काही साखरी चाटायची असेल ती चाटावी, पण मराठ्यांच्या विरोधात कुठलीही आता इथून स्टेटमेंट द्यायचं नाही किंवा प्रश्नसुद्धा काढायचं नाही। जे असेल हायकोर्ट आणि म्हणून आता जरांगे आणि मुख्यमंत्री हे बघतील, त्याच्यासाठी चेलेचेपाट्यांची गरज नाही। ते असतील, राण्या असतील, चित्रवाघ असतील, जो कोणतेही असतील, त्यांना स्पष्ट सांगणं आहे जो काही लढा चालू आहे तो आमचा मनोदादांचा, मनोदादाच्या पाठीमागं आमचा सकल मराठा समाज जो काही असेल तो उपस्थित आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली हा इथं मुंबईला आलेला आहे। आल्यानंतर मनोदादांनी जो काही निर्णय घेतील आणि त्याचा प्रश्न हे मुख्यमंत्री आणि कोर्ट जे आहे ती न्यायप्रणाली बघणारी आहे। त्यासाठी चेलेचेपाटी बघायची गरज नाही। चित्रवाघ असतील, नितेश राणे असतील की जे जे पक्ष आता स्थायिक असतील, विरोधी पक्ष असतील किंवा ह्याच्यामधले असतील, त्यांना सूचना आहे की येणाऱ्या काळामध्ये आजपासून जर तुम्ही मराठा समाजाच्या कुठल्याही प्रश्नावर जर आवाज उठवला विरोधामध्ये, ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी तुडवल्या जाईल आणि नंतर त्यांना सांगल्या जाईल की बाबा तू हा प्रश्न असा केला होता असून तुला मारल्या गेला आहे, हा पहिला उपस्थित केला जाईल। आणि विशेष देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, आम्ही तुम्हाला आदरार्थी मानतो, एक चांगले आम्ही मुख्यमंत्री समजतो, तुमच्या त्या पाळीव कुत्र्याला जयश्री सदावर्तेला आणि सदावर्ते नालायक माणसाला जरा तोंड सांभाळायला सांगा, कारण जेणेकरून तुमच्या येणाऱ्या काळात पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील किंवा येणाऱ्या कुठल्याही निवडणुका असतील, ह्याच्यामध्ये बहुसंख्य मराठा समाज असेल, 18 पकडतात 12 बुडीदार, तुमचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही। कारण तुमच्या चेलेच्या पाड्यांना सांगा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे, की महाराष्ट्राची संस्कृती मराठी राखतात। देव देश धर्म हा मराठ्यांनी सांभाळलेला आहे। या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त कोणी जर संघर्ष केला असेल तर मराठ्यांनी केलेला आहे। हे त्यांना कळालं नसेल तर त्यांना इतिहासाचा डोस पाजवा आणि त्यांना सांगा की जसा बाळकडू आहे तसाच मराठ्यांचा हा मनोदादा जरांगे इथं उपस्थित आहे, त्याच्या नेतृत्वावर आम्ही जीवसुद्धा द्यायला तयार आहोत, जीवसुद्धा घ्यायला तयार आहोत। आणि एवढंच सांगतो, पुढेही जाऊन विनंती करतो की जर आम्हाला तुम्ही मागच्या टाईमला एकनाथजीबाई शिंदेनी वाशीवरून आम्हाला वापस पाठवलं, ज्या हातात दिला, तुमच्या मागण्या मान्य करू। आम्ही 1 वर्ष वाट पाहिली, मनोदादांनी सांगितलं बाबा 8 महिन्यापूर्वी आम्ही मुंबईला येतोय। न्यायप्रणाली का झोपली होती का हो? का आमचे न्यायाधीश साहेब का भाजपा पक्षाचे कार्यकर्ते आहेत का? त्यांना कळत नाही का? असंख्य मराठा बांधव आज आपली हक्क न्याय लढाई मागण्यासाठी आलीत ना। आम्हाला मागणी कोणाची चालू आहे बाबा? आम्ही पूर्वी हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेटमध्ये आम्ही कुणबी नोंदीमध्ये मराठा आहोत। मग आमचा ऑलरेडी 70% समाज जर समजा कुणबीमध्ये गेला असेल तर 30% मराठा समाजाने त्याच्यामध्ये काय हरकत आहे? पण ही ओबीसी ही एक कॅटेगरी आहे, ही जात नाही आहे। 200-372 जाती म्हणतात, जनगणना करा, जाती उघड्या पडा, कोणत्या जातीने किती आरक्षण घेते, की कोणती जात कोणती भरतीमध्ये जास्त हे घेते, कळू द्यायला का लोकांना, आणि सर्वेक्षण करा। त्याच्यानंतर मराठा समाजाची सुद्धा सर्वेक्षण करा, गरीब किती आहेत। आज माझ्या पूर्वजांकडं 30 एकर जमिनीची 1 एकर उरलेली नाही आहे, मी स्पष्ट बोलतोय। आज माझी गरज आहे, मला आरक्षणाची गरज आहे। एका कुटुंबामध्ये जर 5-5 वेळेस जर आरक्षण घेत असतील तर आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या माणसांनी, शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, मजूरदारांनी का लाभ घेऊ नये आरक्षणाचा? हा आमचा मुद्दा आहे। त्याच्यासाठी मनोदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर अजून इथं 1.5 कोटी मराठी आल्यात। मनोदादाने आवाज दिला तर असंख्य घराला कुलूप लावून सगळे मराठा समाज मुंबईमध्ये येतील याची शाश्वती आम्ही देतो। आणि आमची जबाबदारी तेवढीच आहे की मुंबईमध्ये आणण्यासाठी आमच्या गावकऱ्यांना विनंती करतो, बाबा पाटलांचा आदेश आहे, तुम्ही बहुसंख्येने येणं गरजेचं आहे।